नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1 डिसेंबर पासून जे आता नवीन यादी जाहीर होणार आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। डिसेंबर महिन्याची यादी कशी डाउनलोड करायची तुम्हाला जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला गूगल सर्चमध्ये यायचं आहे। यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री PM टाकायचे, त्यानंतर आवासचा ए, योजना आणि ग्रामीण असं PMAYG असं टाईप करून सर्चच्या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्रालयाचे या ठिकाणी डॅशबोर्ड दाखवेल। 1 नंबरला खाली यायचं तुम्हाला। खाली जे प्रधानमंत्री आवास योजनांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता कोणत्या नावाने आहे ते सुद्धा तुम्हाला मी खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। तर महत्त्वाचं आहे, अनेकांचं जे आहे फेक वेबसाईटवर जातात आणि त्या ठिकाणी त्याने डिटेल माहिती भरल्यानंतर मात्र त्यांना जे आहे त्या ठिकाणी यादी दिसत नाही। आता सर्वात अगोदर या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रिपोर्ट FT व ट्रान्झिशन समरी, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी हीच वेबसाईट तुम्हाला पाहायची आहे। याच्यावर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, होम पेजवर क्लिक करायचं आहे। होम पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची ही वेबसाईटची लिंक दिसेल। आता तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर आल्यानंतर आवास सॉफ्टमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी रिपोर्टचा ऑप्शन 2 नंबरला दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। 2 नंबरला जो रिपोर्टचा ऑप्शन आहे त्याचवर क्लिक करा, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे माहिती आपल्याला तुम्हाला संपूर्ण जे पेज आहे ओपन होईल। आता यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे। आता त्या अगोदर तुम्हाला तुमची जी यादी बघायची ती असेल H नंबरची यादी असेल। आता H नंबरमध्ये या ठिकाणी सोशल ऑडिट रिपोर्ट बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन जे ऑप्शन आलेलं आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे। जसे असं या ठिकाणी बघितलं तर राज्याचं नाव, तुमच्या राज्याचं नाव काय, कोणत्या राज्यातून तुम्ही आहात ती माहिती भरून टाकायची आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा निवडा। त्यानंतर बघितलं तर तुम्हाला तुमचा तालुका ब्लॉक जे असेल ते निवडून घ्यायचं आहे। आता जसे या ठिकाणी जे तालुका असेल तो निवडून घ्या, तुमचा जे असेल तो निवडून घ्या। आता या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे। आता कोणत्याही गावा तुम्ही जे तालुका निवडलेले आहे त्या तालुक्यामधील संपूर्ण गावांची तुम्हाला यादी दाखवेल। लक्षात ठेवा, एकही गाव असा राहणार नाही ज्या ग्रामपंचायत आहेत, सर्वच्या सर्व ज्या ग्रामपंचायत आहेत सर्वांच्या सर्व गावांची यादी तुम्हाला दाखवेल। आता या ठिकाणी तुम्हाला 2024-25 या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला जी यादी बघायची ती असेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावर आपण क्लिक करणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली येऊन या ठिकाणी जे कॅप्चा दिसत आहे त्याची बेरीज आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। जसे की या ठिकाणी 40 + 25 किती होतात, 65 वर आपण क्लिक केला आणि सबमिट या बटनावर क्लिक करून टाकू। आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली यायचं आहे। आता खाली जे आहे तुम्हाला जे बेनिफिशरी जे लाभार्थी आहेत त्यांची यादी दाखवेल। या ठिकाणी बघितलं तर जवळपास 14 लोक या ठिकाणी जे आहेत लाभार्थी आहेत आणि 14 लोकांना या ठिकाणी घरकुल मंजूर झालेलं आहे। त्याचबरोबर ही फाईल तुम्ही PDF मध्ये एक्सेल मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता। मी तुम्हाला PDF मध्ये डाउनलोड करून दाखवणार आहे। या ठिकाणी PDF वर क्लिक करा, डाउनलोड झाली आणि त्यानंतर याला ओपन करा। ओपन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे दिसेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे। ही यादी तुमच्या गावातील ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकता। त्याचबरोबर या यादी अंतर्गत जे कधी मंजूर झालं, किती पैसे मंजूर या ठिकाणी मिळणार आहेत संपूर्ण या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे किती जमा झाले, तुमचं बांधकाम पूर्ण झालं का त्यासंबंधी संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल। कोणत्या तारखेला कितवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले ते सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।